तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे भिवंडी बायपास जो आहे इकडे नाशिक मुंबई हायवे आहे, त्या हायवेला चाललेलो. इथे आपल्याला बसनी उतरायचं आहे. इथून बसनी उतरल्यानंतर आपल्याला चालत जायचं आहे ते ठाणे रोडकडे. जो ठाण्याकडे रोड जातो तिकडे थोडं चालत जायचं आहे. तिकडे चालत गेल्यानंतर आपल्याला त्या प्रकल्पाचा एंट्रन्स मिळणार आहे. इथे महिंद्रा हॅपीएस्ट एक नावाचा प्रकल्प आहे, तिथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या प्रकल्पाकडे, ज्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत मे टाटा हाऊसिंग प्रकल्प रांजणोळी या ठिकाणी जे काही गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करणार आहे, प्रत्येक ठिकाणचे अपडेट्स तुम्हाला देणार आहे. आणि गिरणी कामगार बांधवांनी सुद्धा मला सांगितलं होतं की आम्हालाही ते अपडेट बघायचे आहेत. तर आज आपण आढावा घेऊया जे काही MMRDचे घरे आहेत, भाडे तत्वावरील घरे. ही मागे जे बघताय तोच प्रकल्प आहे आणि या ठिकाणी आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत. हा जो प्रकल्प आहे मित्रांनो, मे टाटा आमंत्रा, जो टाटा आमंत्रा प्रकल्प आहे तुम्हाला मी दाखवतो. हा जो मागे दिसतोय तिथूनच त्याच प्रोजेक्टच्या मागच्या साईडला ही भाडे तत्वावरील घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, जी गिरणी कामगार बांधवांसाठी आता अलॉट केली जाणार आहे, त्याचा ताबा देण्यात येणार आहे. मित्रांनो, मी एका साईडला तुम्हाला तो प्रकल्प दाखवलेला आहे, दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवतो जो नाशिक मुंबई नाशिक हायवे आहे, तो या ठिकाणी हायवे दिसून येतोय. म्हणून ह्या हायवेला लागूनच कुठेतरी ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या घरांचा कार्पेट एरिया तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की या घरांचा कार्पेट एरिया 320 चौरस फूट असणार आहे. अर्थातच 160 चौरस मीटरची 2 घरे या ठिकाणी एका गिरणी कामगार बांधवाला मिळणार आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही कल्याणवरून बऱ्याच बसेस आहेत ज्या भिवंडीला जातात, तिथून तुम्ही भिवंडी बायपासला उतरू शकता आणि तिथून या प्रकल्पाला सहजरित्या येऊ शकता. लोकलचा कुठलाही पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही मित्रांनो. म्हणून कनेक्टिव्हिटी म्हटलं तर फक्त रोड कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि नाशिकच्या हायवेच्या जस्ट बाजूलाच तुम्हाला मागे जी बिल्डिंग दिसते ती आहे टाटा आमंत्रा इमारत. आणि टाटा आमंत्रा इमारतीच्या बाजूनेच इथे एक एंट्रन्स गेट दिसतंय आणि येथूनच तुम्हाला त्या प्रकल्पासाठी एंट्री करायची आहे. आता आपण आलेलो आहोत मित्रांनो या इमारतीच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे येथील एक रूम, एक सॅम्पल फ्लॅट. या ठिकाणी दोन रूम आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. 2 प्रकारचे रूम आहेत. त्यांचा जो कार्पेट एरिया आहे तो 160 असा एका रूमचा कार्पेट एरिया आहे. 160 अधिक 160 अशी 2 रूम एका कामगाराला मिळणार आहेत. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणची एक रूम दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की नेमका या ठिकाणच्या रूम्स नेमका कशा असणार आहेत. आणि 2 रूम एकत्रित केल्यावर तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित छान असा 1 BHK नक्कीच मिळणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतोय हा रूम नेमका आतमध्ये कसा आहे. चला.
मित्रांनो, तसं पाहिलं तर मी ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस तशी खूप छोटी घरं वाटली. जसं म्हाडाने सांगितलं की 160 चौरस फूट त्याचा कार्पेट एरिया आहे, चटई क्षेत्रफळ आहे आणि 160 फुटाची 2 घरे मिळवली तर कुठेतरी 320 तो एरिया तयार होतोय. म्हणून ही 2-2 घरे एकत्रित करून तुम्हाला ती मिळणार आहेत. म्हणून आता जरी छोटा दिसत असला तरी नंतर तो व्यवस्थित होईल असं एक चित्र दिसतंय. मित्रांनो, ही घरे कोरोना विलगीकरण कक्षासाठी अर्थातच कोविड केअर सेंटरसाठी देण्यात आली होती. म्हणून त्या घरांची सध्या साफसफाई नाही आहे, ती घरे व्यवस्थित दिसत नाही आहेत. आणि काही ठिकाणी त्यांनी सांगितलं की सामानसुद्धा त्या ठिकाणी आहे असंही सांगण्यात आलं होतं मला त्या ठिकाणी. म्हणून एकंदरीत जे काही साईट आहे, साईट व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. ज्यावेळेस साईट पूर्णपणे साफसफाई केली जाईल, संपूर्ण स्वच्छता केली जाईल, त्याच्यानंतर मात्र नक्कीच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. पण लवकरच याच्या संदर्भात लॉटरी संदर्भातील अपडेट्स आपण जसं सांगितलं की सरकार बदललेलं आहे, मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही आहे. म्हणून ज्या काही राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत त्याचा विचार करता ही लॉटरी अजून 1-1.5-2 महिना पुढे जाऊ शकते अशी एक शक्यता आहे. कारण जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होणार नाही तोपर्यंत याची लॉटरी काढली जाईल असं मला तरी वाटत नाही. स्पेस भरपूर आहे मित्रांनो, तुम्हाला पार्किंगचं अजिबात टेन्शन नाही आहे. एम्पल पार्किंग आपण म्हणू शकतो. भरपूर खाली त्यांनी स्टील पार्किंग ठेवलेली आहे बऱ्याच ठिकाणी. तर एकंदरीत आजूबाजूचं म्हणजे जे पॅसेज आहे जागासुद्धा सोडलेली आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी सोडलेली आहे. इमारतीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. बाहेरून तुम्हाला मी दाखवतोय व्यवस्थित, आजूबाजूचा परिसरही मी तुम्हाला दाखवतोय. आजूबाजूला सुद्धा चांगले प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत. लागूनच टाटाचे प्रकल्प आहेत, बाजूलाच महिंद्राचा प्रकल्प सुरू होतोय. म्हणून येत्या काळामध्ये नक्कीच्या घराने डिमांड येऊ शकते. फक्त मी जसं सांगितलं की कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये मात्र या ठिकाणी तुम्हाला थोडीफार हेळसांड होऊ शकते किंवा थोडीफार तुम्हाला कनेक्टिव्हिटीचं मात्र तिथे थोडा तुम्हाला फटका बसू शकतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या ठिकाणी किती घरे उपलब्ध होणार आहेत. तर म्हाडाने जे काही माहिती दिलेली आहे 1-1.5 महिन्यापूर्वी, तर त्याच्यानुसार 1244 घरे या प्रकल्पामध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, याची लॉटरी अजून जाहीर झालेली नाही, होणार आहे. तर हे होतं मित्रांनो मी टाटा हाऊसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड रांजणोळी येथील गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.